नमस्कार, भारतीच मराठी.com मध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवतोय चटपटीत आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये चणा मसाला बनवतोय। अगदी तुम्ही भाकरी चपाती बरोबर किंवा नुसतं वरण भाताबरोबर पण खाल्लं ना, एकदम टेस्टी असा हा चणा मसाला होतो। सुरुवात करायची आहे। चणे भिजवलेले आहेत मी, जवळजवळ दुपारीच मी चणे भिजवले होते। 5 ते 6 तास झालेले आहेत। चणे आपण आता ही बाजूला ठेवून घेऊ आणि लगेचच आपल्याला चणा मसाला करायचा आहे, कारण कुठल्याही प्रकारचं आपल्याला वाटण करायचं नाहीये। पटकन असा हा होणारा चणा मसाला आहे। गॅसवरती मी कुकर ठेवलेला आहे, सुरुवात करायची आहे। चला बघूया आपण आता। कुकर ठेवून घेतला आहे, छोटा कुकर आहे। 2 ते 2.5 चमचे मी तेल घातलेलं आहे। तेल चांगलं गरम होऊ देऊ आपण। तेल चांगलं गरम झालेलं आहे। 1 चमचा भरून आपण जिरं टाकून घेऊया। छोटा 1 चमचा जिरं घातलेला आहे। कढीपत्ता घालूया, थोडासा हिंग घालूया आणि छान असा बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊया। मध्यम आकाराचे मी 2 कांदे घेतले होते, असे चॉपरमध्ये मी छान असे बारीक करून घेतले। परतून घ्यायचे आहेत चांगले। कांदा आपला बऱ्यापैकी मऊ झालेला आहे। त्यात आपल्याला टाकून घ्यायचं आहे लसूण अद्रकची पेस्ट। मी अशी खलबत्त्यात ठेचून घेतली होती, बघू शकता तुम्ही। अशी अदरबदर मी ठेचून घेतलेली आहे। लसणाच्या जवळजवळ 10 ते 12 पाकळ्या आणि अर्धा इंच अद्रकचा तुकडा अशी मी छान असं खलबत्त्यात ठेचून घेतलेलं आहे। आता आपण छान असं लसूण अद्रक पण छानसं फ्राय करून घेऊया, म्हणजे त्याचा कच्चापणा जायला पाहिजे। आता आपल्याला टाकून घ्यायचं टमॅटो। मी एक मोठा आकाराचा टमॅटो घेतला होता, तो देखील मी असा क्रश करून घेतला आहे। छान असा बारीक करून घेतला आहे मी चॉपरमध्ये। कांदा टमॅटो चांगला आपला मौसूत होत आहे। आता आपण टाकून घेऊया सर्व आपल्याला पावडर मसाले टाकून घ्यायचे आहेत। त्यामध्ये मी टाकते 2 चमचे भरून धना पावडर, अर्धा चमचा जिरा पावडर, अर्धा चमचा हळद, 1.5 चमचा मी लाल मिरची पावडर टाकून घेतले आणि हा घरचा गरम मसाला आहे, तो पण 1.5 चमचा टाकून घेतलेला आहे मी। मग सर्व मसाले तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकायचे आहेत। आता आपण थोडंसं पाणी टाकून घेऊया, जेणेकरून मसाले चांगले असे जळायला नको, म्हणून आपण थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे। मसाले छान असे परतून झालेत, बघू शकता तुम्ही। तेल पण छान आलेलं आहे मसाल्यांवरती। आता आपल्याला हे भिजवलेले चणे आपण यात टाकून घेऊया, चांगलं मिक्स करून घेऊया। आपण चणे कच्चेच टाकलेले आहेत, त्यामुळे आपल्याला पाणी टाकायचं आहे। यात जवळजवळ 2 ते 2.5 ग्लास मी पाणी टाकून घेणार आहे। आता आपल्याला टाकून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ आणि थोडी कसुरी मेथी टाकून घ्यायची आहे। आता आपल्याला झाकण लावून छान अशा 5 ते 6 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। मोठ्या गॅसवरती मी 1 शिट्टी करून घेणार आहे आणि मध्यम गॅसवरती जवळजवळ 5 शिट्ट्या करून घेणार आहे। मग चणे छान असे आपले शिजतील तोपर्यंत। चणा मसाला आपला रेडी झालेला आहे, तुम्ही बघू शकता। वाफ निघालेली आहे। 6 ते 7 शिट्ट्या मी करून घेतलेल्या होत्या पूर्ण आपण कोथिंबीर टाकून घेऊया। छान मस्त झालेला आहे, बघू शकता तुम्ही। वरून थोडासा मी चणा मसाला आहे माझ्याकडे, थोडासा टाकते। चणा मसाला आपला रेडी झालेला आहे। आता मी तुम्हाला सर्विंग बाउल मध्ये काढून दाखवते। इतक्या साध्या सोप्या पद्धतीने आपण हा चणा मसाला बनवलेला आहे। तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा। ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।